नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हनुमानांची पूजा घरी कशी करायची ते साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. तर आता उद्या हनुमान जन्मोत्सवला तुम्हाला एक विशेष उपाय मी सांगणार आहे, जिथं लवंगाचा प्रयोग करून तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, उद्या चैत्र पौर्णिमा आहे. आपल्या पूर्ण वर्षात जेवढ्याही पौर्णिमा येतात त्या चैत्र पौर्णिमा ही खूप विशेष मानली जाते. आणि उद्या तर मंगळयोग आहे, धनयोग आहे, चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जन्मोत्सव आहे आणि त्यावरून 124 वर्षांनी हा एकदम सुंदर योग असा आलेला आहे आणि त्यात मंगळवार पण आहे. त्यामुळं उद्या तुम्हाला जेव्हा केव्हाही जमेल तेव्हा या गोष्टी घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे. बघा, अगदी सोपा उपाय आहे. घरात जर खूप नकारात्मक गोष्टी घडत असतील किंवा खूप वाईट गोष्टी घडत असतील किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपल्यावर संकट आलं आहे किंवा आपल्या नवऱ्यावर, आपल्या घरावर संकट येत आहेत किंवा काही भूत प्रेत पिशाच असं जर तुम्हाला काही भीती वाटत असेल किंवा तुमच्या मुलांना वगैरे भीती वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. फक्त त्याच्यासाठी नाही, पण तुमची जी काय मनोकामना आहे ती मनात धरून हा उपाय तुम्ही नक्की करा. मी पूर्वीसुद्धा सांगितलं आहे की हनुमान हे संकटमोचक आहेत. त्यामुळं कुठलंही संकट असे ना आपल्या जीवनामध्ये ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतात. तर उद्या तुम्हाला सकाळी उठून शुचिर्भूतून आपली सगळी नित्यसेवा वगैरे करून तुम्हाला हनुमान मंदिरमध्ये जायचं आहे. बघा, तुम्ही सकाळी गेलात तरीही चालेल, पण जर तुम्ही 7च्या नंतर गेलात आणि हा उपाय केलात तर अतिशय उत्तम. तुम्हाला उद्या जाताना 9 काळे उडीद घेऊन जायचं आहे. आता काळे उडीद शनीला पण प्रिय आहेत, पण हनुमानांना पण तेवढेच प्रिय आहेत. त्यामुळे 9 काळे उडीद, 9 लाल फुले, आता ती गुलाबाची छोटी फुले असतील, मोठी फुले असतील किंवा लाल जास्वंद असेल, कुठलीही लाल फूल तुम्ही उद्या हनुमानांना घालू शकता. 9 काळे उडीद, 9 आपली कुठलीही लाल फुले आणि तुम्हाला 9 लवंगा घेऊन जायचे आहेत. बघा, 9 लवंगा पण कशा, पूर्ण फूल असलेलं अखंड असलेली लवंग पाहिजे. तर ह्याही तुम्हाला 9 घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला उद्या एक काम करायचं आहे, पानवाल्याकडे जायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे, बिना तंबाखू मला बजरंगबलींना किंवा हनुमानांना मला पान अर्पण करायचं आहे, त्याप्रमाणे मला पान करून द्या. बघा, त्यांना माहिती असतं, बरीच लोक पान अर्पण करतात. एक विडा उद्या अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळं एक तुम्हाला मिठा पान जे आहे ते घेऊन जायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला लांब वाती जर लाल मिळाली तर ठीक आहे, लाल नाही मिळाली तर तुम्ही काय करा, फुलवातीला समोर कुंकू लावा किंवा तुमच्या लांब वातीला सुद्धा कुंकू लावा. आणि तुम्हाला उद्या संध्याकाळी देवळात जाऊन जर चमेलीचं तेल तुम्हाला मिळालं, कारण चमेलीचं तेल हनुमानांना अत्यंत प्रिय आहे. 99.9% तुम्ही ट्राय करा. कुठल्याही तुम्हाला देवपूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. चमेलीचं तेल तुम्ही आणा. ते जर अगदीच तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा मग तिळेल तेल, पण चमेलीच्या तेलासाठी तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला हे सगळं घेऊन हनुमान मंदिरमध्ये जायचं आहे. तुम्ही सकाळी उपाय करा, संध्याकाळी करा, कधीही करा. तर हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. 9 जे उडीद आहेत त्या आणि 9 उडीद आहेत ते आपल्या हातात किंवा मुठीत धरायचे आहेत. आपली जी काही इच्छा आहे, जे काही संकट आहे, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हनुमानांना सांगायचे आहेत आणि त्यांच्या चरणी अर्पण करायचे किंवा तुम्ही तिथं पुजारींना द्या अर्पण करायला. तुम्ही हा उपाय घरी करू शकता, पण शक्यतो उद्या हनुमान मंदिर सगळे ओपन असतात तर तुम्ही तिथं जाऊन करा. तसंच 9 फुले हातात धरा, इच्छा बोला, सगळे आपली संकटे सांगा, तसंच ते अर्पण करा. त्यानंतर तुम्हाला तिथं दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही पणते घेऊन जा तरीही चालेल किंवा तुम्ही निरंजन घेऊन जा तरीही चालेल. तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही घेऊन जावा. तेल चमेलीचं घाला किंवा तिळ किंवा मोहरी. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 9 लवंगा तुम्हाला हातात धरायचं आहे आणि तुम्हाला 9 खेपा हनुमान चालीसा म्हणायची आहे. बघा, एक
एक हनुमान चालीसा, एक लवंग हात मुठीत धरा, हनुमान चालीसा म्हणा, त्या दिव्यात टाका. परत दुसरी लवंग हातात किंवा मुठीत धरा, हनुमान चालीसा एक खेपा म्हणा, परत त्या दिव्यात टाका. जर तुम्हाला खूप गर्दी असेल तर 9ही लवंगा तुम्ही पहिली दिव्यात टाकून द्या आणि मग हनुमान चालीसा म्हणा, किंवा सगळ्या त्या मुठीत धरा, 9 खेपा हनुमान चालीसा म्हणा आणि मग त्या दिव्यात टाकून द्या. आणि दिवा तो प्रज्वलित तसाच राहायला पाहिजे तुम्ही जोपर्यंत हनुमान चालीसा तुमच्या 9 खेपा म्हणून होत नाही पर्यंत. तुम्ही बघा, हा खूप अत्यंत एकदम 110% उपाय काम करणारा आहे. आणि तुम्हाला तेवढंच नाही करायचं आहे, तुम्हाला तिथून येऊन दररोज तुम्हाला 2 महिने किंवा 40 दिवस तुम्हाला दररोज एकदा बजरंग बाण आणि हनुमान चालीसा तुमच्या घरात तुम्हाला म्हणायची आहे. दररोज हनुमानांना सांगायचं आहे की हे माझं संकट आहे किंवा हा माझा प्रॉब्लेम आहे ते सांगायचं आहे. आणि दररोज संध्याकाळी हनुमान चालीसा आणि बजरंग बाण एकदा तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही बघा 40 दिवसांमध्ये केवढा चांगला तुम्हाला फरक जाणवतो. बघा, अगदी जर तुम्हाला जायला झालं नाही तर हा तुम्ही उपाय घरी करा. फक्त एक काम करा, तुमचा जो हनुमानांचा फोटो आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून, त्यांचं मुख दक्षिण दिशेला असेल, फोटोचं तोंड दक्षिण दिशेला असेल असं तुम्ही ठेवा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करा. पण हा उपाय नक्की करा. जो पानाचा विडा आपण नेलेला आहे तो पण तसंच आपली इच्छा बोलून किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स बोलून जे आहेत ते बोलून तिथं अर्पण करायचं आहे. त्यानंतर 3 किंवा 5 प्रदक्षिणा घाला. तुम्हाला जर तिथं रामरक्षा म्हणता आली तर रामरक्षा म्हणा, नाहीतर घरी येऊन रामरक्षा म्हणा. पण हा उपाय प्लीज 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 उद्या नक्की करा. तुम्हाला काहीच जमलं नाही तर ॲटलिस्ट एक मिठा पान तरी उद्या हनुमानांना अर्पण करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम आणि जय हनुमान.